तर कोणी ताकद लावत नाही सहज जेव्हा असं इझी दिलं सोडून, तर इझिली असा आपण असं बाहुलीसारखं नाचू शकतो, बरोबर की नाही. त्याच्यानंतर कोणी तुमचे केस पकडले, असे केसावरती कोणी पकडले केस तर काय करायचं ठेव राहते. तर बघा असा हात आहे ना, तुमचं एखादं बोट आहे ते असं प्रॉपरपणे ओढायचं. आता हा जरा स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे तो काही दाखवत नाही फेसवरती, पण जर एखादा अननोन पर्सन कोणाला आहे का डेअरिंग येऊ शकता पुढे. कोणी अननोन पर्सन आपल्यावरती अटॅक करतोय, ठेवीत हात माझा आता हात ठेवला किंवा केस पकड, डायरेक्टली जोरात पकड. असे केस जोरात पकडले, आपण काय करायचंय, हे मधला हा जो हात आहे असा इकडे हात, हा हात इथे, त्याच्यानंतर असा पुल करून खाली लोटायचा एक बोट, आणि असा प्रॉपरपणे तुम्ही इथे त्याला त्याचं बोट पण मोडू शकता. मोडू खरंच शकता. तुम्हाला पाहिजे का, कोणाला पाहिजे असं तुम्ही स्वतः इथं उभं राहून येऊ शकता, कोणी आणखी येऊ शकता, अनुभव करू शकता तुम्ही. बरं, ही एक टेक्निक झाली. त्याच्यानंतर आता पुढे बघा, आता ही टेक्निक समजली तुम्हाला. जर कोणी तुमचा गळा पकडला तर तुम्ही काय करायचंय, कर बरं काय करतो माहिती आहे, असं करायचंय किंवा हात असं ठेवायचा, असा वरती असा हात करायचा आणि असं करायचं जोरात. त्याच्यानंतर तुम्ही असे इथून पुश करून त्याला किक बी मारू शकता असं. त्याच्यानंतर जास्त कॉमनली काय होतं माहिती का, कोणी पण आपल्याला मारतं ना, असं असं साईडनी मारतं बघा, तू मार बरं. आपलं तेवढा कॉन्शियसनेस पाहिजे इथं, असं पकडून त्याच्यानंतर असं करून तिथं हात मोडू शकतो आपण, किंवा असं पकडून असं खाली असं दाबू शकतो, असं दाबून असं हे करू शकतो. छोट्या छोट्या गोष्टी त्या तुम्हाला शिकावं लागतील. आता बघा, तुम्ही परीक्षेला अभ्यास करता बरोबर, तसंच अचानक काहीच होऊ शकत नाही. तुम्ही पाहिलं इथं किंवा तुम्ही फक्त दिसतंय ती टेक्निक, तुम्ही अचानक नाही, तुम्हाला 10 वेळा 15 वेळा किंवा 50 वेळा तरी ती प्रॅक्टिस करावं, तेव्हा तुम्हाला अचानक काहीतरी करता येऊ शकतं, किंवा ते प्रॅक्टिस झाली तेव्हाच होऊ शकतं. त्याच्यात तुम्ही स्ट्रॉंग असणार. आणि एखाद्याकडे खूप टेक्निक जरी असल्या, आता याच्याकडे खूप टेक्निक आहे पण माझ्याकडे पॉवर आहे, तर एका पॉवरमध्ये तो खाली पडून जाईल. त्यासाठी पॉवर डेव्हलप खूप करणं गरजेचं आहे. आणि आपल्या आजूबाजूला काही पण अवेलेबल असेल ना, तिथं जॉईन केलं पाहिजे आपण, किंवा त्या गोष्टी शिकल्या पाहिजे, खूप गरजेचं आहे. आता माझी ट्रिप गेली होती कोल्हापूर साईडला, मालवणकडे. तिथे जरा भांडणं झाले होते. त्याच्यामध्ये माझं जे काही स्किल आहे त्या स्किलमुळे मी तिथे वाचलो गेलो. तिथे दंगल थोडीशी म्हणजे काही तिथे लोकल लोक होते त्यांची गैरसमज झाल्यामुळे तिथे जरा दंगा झाला होता. पण मग मला पण तिथे मारायला आले होते ते लोक, तरी पण मी काय केलं, माझे स्किल आहे त्या स्किलमुळे मी तिथे वाचलो गेलो. कसा, तो एक पुढून तो पळत आला व्यक्ती, नंतर ठीक आहे मला 1 2 3 लागले असतील, पण तिथून जो दुसरा पर्सन होता त्याला खूप लागलं गेलं, पण मी माझे काय स्किल आहे ते वापरून मी साईडला निघून गेलो आणि वाचलो तिथे. या सगळ्या गोष्टी असतात. याचा फायदा तुम्हाला कधी, आता मला सांगा, तुमच्याकडे 1 तास आहे ना दररोज, सगळ्यांकडे 1 तास म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही जे काही मोबाईलवरती देता किंवा जिथे टी व्ही पाहण्यासाठी देता किंवा बाकीच्या गोष्टींसाठी देतात, तो 1 तास तुम्ही असं नाही की एकच गोष्ट करा, पण तो 1 तास एका व्यवस्थित ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा. त्याचं तुम्हाला 10 वर्षानंतर रिटर्न भेटेल, अशा ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केला पाहिजे. तुमची बॉडी, त्याच्यानंतर माइंड, त्याच्यानंतर नॉलेज, या गोष्टीवरती तो गोष्टी त्या जे काही वेळ आहे तो इन्व्हेस्टमेंट करा. आणि तुम्ही आजूबाजूला भरपूर एक्झाम्पल बघत असाल, ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी करताय, त्यांना एका लेवलला त्यांचं रेकॉग्निशन होत आहे, किंवा त्या गोष्टीमुळे त्यांचं रेकॉग्निशन होत आहे. कशामुळे होत आहे, त्यांनी ज्या वेळेस त्यांना वेळ तेव्हा ते इन्व्हेस्टमेंट केलेले त्यांनी त्या गोष्टी, अशी गोष्टी असतात. तुम्ही खरंच मुलींसाठी तर खूप गरजेचं आहे सेल्फ डिफेन्स आणि स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे, कारण जग खूप डेंजर आहे. या जगामध्ये तुम्हाला राहण्यासाठी या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला आजूबाजूला ना सांगत असतात, अरे ही गोष्ट जॉईन कर किंवा इथे जा तिथे जा, पण आपलं जे काही कम्फर्ट झोन असतं ते कम्फर्ट झोनमध्ये मागे राहतो. त्याच्यानंतर स्टेज डेअरिंग, त्याच्यानंतर आपण कॉन्फिडन्सली बोललं पाहिजे, या सगळ्या गोष्टी कशा असतात, या सेल्फ डिफेन्स या ट्रेनिंगमुळे आपल्याला भेटतात. तिथे जाऊ शकतो. 7वी या सगळ्या गोष्टी असतात. आता तुम्ही मला काही डाऊट असेल फिजिकल फिटनेसमध्ये किंवा बॉडी डेव्हलपमेंटमध्ये काही डाऊट असेल किंवा काही क्वेश्चन असेल, डाएटबद्दल काही क्वेश्चन असेल, तुम्ही मला विचारू शकता. आणि असं सगळ्यांनी हात वर करा, सगळ्यांनी एक हात वर करा.
आपल्या हाताचं मनगट चेक करा किती बारीक आहे जरा, आहे का तेवढं प्रॉपर्शनली, कमी का जास्त आहे का कोणाचं खूप कमी. तर बघा त्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला डेली एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. आणि बघा आता आपले हात आणि पाय मजबूत असणं खूप गरजेचं आहे. आता हा पर्सन जास्त आहे, कोणी आलाय मला, तू मार बरं मला, असं मार किंवा असं चाकू मार मला सगळं. बघा मी इझिली काय करतोय, साईडला करतोय आणि माझा हात त्याला जास्त लागल त्यांनी मला मारलं किंवा पाय जरी. आता मॅचेस होत राहतं ना, ते म्हणतात सर तुमचे पाय हात पाय खूप कडक का, कारण मी तेवढ्या वर्षाची जेवढी मेहनत केलेली तेवढ्या गोष्टी काय मेहनत डिपेंड असतात आणि त्या गोष्ट तेवढ्या गोष्टी त्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली. आता माझी स्टोरी सांगतो तुम्हाला सगळ्यांना. बेटे बेटे सावधान. तर बघा 2000